काय रे? काय काय धर शंभू, धर तुला. तू घेतो अगोदर खा. चल, तू परत बबड्याला देतो. थांब बाब्या. लय हुशार असतो बबड्या. गपचूप बसतो. एकच आहे, दोनच ट्रीट आहेत. त्यातली आता अर्धे अर्धे तुला आणि बबड्याला. बाकी बबड्या बसून राहणार हा, मध्ये तोंड नाही घालणार. लय हुशार आहे ती. आणि एक सेपरेट ब्राउनीला देणार आता. ते बिचारीच्या मागं एक पिल्लू आहे, त्याला दूध लागतं. त्या अगोदर मांडीव बसला होता बरं का माझ्या. का आता त्याला ट्रीट खायची म्हणून. लय चाप्टर आहे. हां, मस्का मारत होता अगोदर ते मला. धर. बाबड्या एवढा हुशार आहे ना बघा. काय सुद्धा करणार नाही तो, साऱ्यांना खाऊन देतो. मला एक त्याचा लयच गुण आवडतोय बाबड्याचा. बघणार त्याचा नंबर आल्यावरच खाणार तो. म्हणजे ते समजून घेता अगोदर साऱ्या बायकोला पोरांना साऱ्यांना खाऊन देतं ते. एवढं हुशार आहे ते. माझ्या बायका पोरांना पहिल्यांदा द्या म्हणतं ते खायला. एवढं हुशार आहे. धर. आता अर्ध झालं की अर्ध बबड्याला देतो. चल बाळा, धर. शंभू, थांब बाबा. बाबा एवढं एवढं थोडं राहिलं आहे त्याचं. देतो तुला मी. थांबा बाळा. चल, ये इकडं. झालं झालं शंभू, इमानदारीने या बाळा. पोरं एवढे गुणी आहेत ना, यांना एवढी सवय ना भारी, हे मध्ये येणार सुद्धा नाही. यांना एवढं कळतं. अरे यार, खाली सांडते बाळा. आता बाबा शंभूचं झालं आहे. तो काय करणार नाही, मध्ये येणार सुद्धा नाही तो आता. तर बाळा, सवय लावावं लागती मांजरांना. नाही ना, सवय लागत नसती, लावावं लागते सवय. जेवढे लहान लेकरांना आपण सवय लावतो ना, तशी छानला सवय असतात. बबड्या एवढा रॉयल पोरगा आहे ना, त्याला एवढं कळतं की मला माझ्या पोरांना अगोदर खायला चारायचं आहे, नंतर मला खायचं आहे. तर कधी, आणि हे घरातले मांजरं आहेत हे आहेत ना, कधीच असं वसवस करत नाहीत असं खाण्यासाठी. कधीच नाही. झालं, चालला तो खाऊन. झालं, चालला. बबी, दर. हे हुशार आहेत मांजर असून त्यांना एवढी अक्कल आहे ना. मला विशेष वाटतं बाबड्याचं. काय आपल्याला सारे सारखेच आहेत, कुठलंच पोरगं आपल्याला काही हे नाही, साऱ्यांना समान प्रेम आहे. पण त्याला एक कळतं की एक कर्तबगार माणूस म्हणून तशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, पार पाडतो तो. खरंच भारी वाटतं आम्हाला पण ते बघून. धर, धर. शंभू, एवढं एक घास खा रे बाळा. एवढं खा प्लीज. एवढं खा. खा खा. बाबा, शबाश. झालं बाळ, संपलं संपलं. धर, तूच राहिली होतीस. चल, तुला एक सेपरेट हा बाळा. राणा पितो ना, राणा आणि तुझ्या वाट्याची दोघाची तुला. नाहीच हुशार आहे रे ही पोरगी. लयच गरीब आहे पण. हां,
ट्रीटमध्ये पाणी देऊ बरं का आपण एकदा ट्राय करून बघू. थोडं पाणी आहे ना 15 ग्रॅम ट्रीट आणि 15 म्हणजे एक अंदाज आहे ना 20-25 ml पाणी बघू आपण. जास्त पण कमी नाही देऊन. लाडकी 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 अर खाऊ नको सोड. पडू दे ब्राउनी पडू दे खाली पडू दे एका. अयो नाकच भरलं पुरीचं. नाक 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 चाट चाट नाक चाट हां शाबास. ॲक्च्युली 2च ट्रीट उरल्या होत्या. अर्धी अर्धी दोघाला दिली. हिला कसं राहणार पितो अजून आहे ना बाळा. माझी लाडकी पोरगी असते ही. बाबाशिवाय राहत नाही, तिला करमत नाही कधीच. असं खाण्याच्या बाबतीत म्हणा ह्याच्या बाबतीत म्हणा वसवस करायचं नाही. एकदम निवांत आहे ते खायचं राहायचं मस्तपैकी आनंद द्यायचा आहे ना बाळा साऱ्यांना. तुमच्यावर पण किती प्रेम करतात माहिती आहे का. या पोरांना नुसतं व्हिडिओ नाही आले काय झालं तर लगेच कमेंट येतात साऱ्या. दादा व्हिडिओ नाही आले म्हणजे खूप हे प्रेम जे भेटतं नाही हे सहसा इतकं सोपं नाही वाटायला. काय ती कमेंट आहे पण त्याच्यामध्ये खूप काही भावना दडलेल्या असतात सर्वांच्या. आम्ही खूप म्हणजे आम्हाला रिस्पेक्ट सर्वांचा रिस्पेक्ट आहे. खूप सजेशन पण भेटतं आम्हाला त्याच्यातून. त्याच्यात आम्ही नवीन जरा थोडं घेत राहतो. आधी कधी आम्हाला राग येत नाही काय होत नाही. कुणी सहज जरी बोललं काही बोललं तरी काय नाही. फक्त एकाच गोष्टीची चिड येते की जर प्राण्यांना जर कोणी त्रास देत असेल तर त्या गोष्टीमध्येच मग खूप वाईट वाटतं. असं नका करू. प्राण्यांवर थोडी काळजी घ्यायची. होईल तेवढं करायचं प्राण्यांसाठी. ते काय आपल्या घरात येऊन बसतात का त्रास देतात का. स्वतःहून कधीच कुठला प्राणी खोड्या करत नाही. त्यामुळे त्यांना मारणं वगैरे ह्या गोष्टी टाळल्या तर बरं होईल. आमचं एवढंच एक आमचा हेतू असतो उद्देश असतो. झालं बाळा चल बाहेर आता.